नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, बिग मामाचे धनसूत्र. बिग मामा म्हणजे बघा कदाचित औपचारिक शिक्षण वगैरे नव्हतं, पण कमालीची व्यवहार कुशलाजी होती ती. तिच्या साध्या जगण्यातच संपत्तीची खरी गुरुकिल्ली आहे असं म्हणतात. आज आपलं मुख्य उद्दिष्ट आहे की पैशांपलीकडची जी खरी समृद्धी असते ना, त्याबद्दल बिग मामाचा काय दृष्टिकोन होता हे समजून घेणं. तिचा भर होता साधेपणावर आणि शिस्तीवर. आजच्या जगापेक्षा म्हणजे जिथे आपण बघतो सतत वस्तू घेणं, दिखावा करणं, यापेक्षा अगदी वेगळा विचार होता तिचा. कधी विचार केलाय की खरी श्रीमंती किंवा समाधान मिळवण्यासाठी एक पैसाही खर्च न करता काही शिकता येतं का? बिग मामाच्या उदाहरणातून हे कसं शक्य आहे ते आज आपण बघूया. चला जरा खोलात शिरूया. सुरुवात करूया बिग मामाच्या 7 धनसूत्र्यांनी. ही तिच्या आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. आणि गंमत म्हणजे ही फक्त पैशांबद्दल नाहीत, तर एकूण जगायचं कसं याबद्दल बोलतात. पहिलं सूत्रच बघा, दिखाव्यासाठी असलेली गोष्ट म्हणजे संपत्ती नाही. साधं वाटते हो ना, पण बिग मामाने म्हणे कधीच क्रेडिटवर म्हणजे उधार घेऊन काही घेतलं नाही. अगदी. आणि हे आजच्या जगात किती महत्वाचं आहे नाही का, जिथे सगळीकडे EMI आणि नंतर पैसे द्या संस्कृती आहे. तिचा मुद्दा फक्त कर्ज टाळणं एवढाच नव्हता. खरं तर तिला हे सांगायचं होतं की खरी श्रीमंती वस्तूंमध्ये नसते, ती आपल्या आत असते. आत्मविश्वास महत्वाचा. बरोबर. आणि मग ते दुसरं सूत्र, ही खरंच गरज आहे का? मला ती शॉलची गोष्ट आठवते नेहमी. हो, बाजारात एक सुंदर शॉल दिसली तिला. हो, पण घरी चांदल्या शाली होत्या म्हणून तिने ती घेतली नाही. आवडली असून सुद्धा. बरोबर. आणि ही क्षमता म्हणजे गरज काय आणि निव्वळ इच्छा काय यातला फरक ओळखणं हेच त्या दुसऱ्या सूत्राचं सार आहे. ही फक्त पैशांची बचत नाहीये खरं तर, ही विचारांची स्पष्टता आहे. आणि यातूनच मग तिसरं सूत्र येतं. कोणतं? छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. अच्छा, म्हणजे घरातलं पाणी जपून वापरणं किंवा दिवे बंद करणं, अन्न वाया न घालवणं, अशा गोष्टी. अगदी. या सवयी कदाचित क्षुल्लक वाटू शकतात अनेकांना, पण यातून फक्त पैशांची बचत होते असं नाही, तर एक प्रकारची सजगता येते. संसाधनांचा आदर करण्याची वृत्ती तयार होते. आणि हीच शिस्त मग मोठ्या आर्थिक निर्णयांमध्ये सुद्धा उपयोगी पडते. आणि मग याचंच पुढचं पाऊल म्हणजे चौथं सूत्र. हो, नकद व्यवहार जास्त चांगले. कॅश इज किंग म्हणायची ती. हे आजच्या डिजिटल जगात थोडं वेगळं वाटेल कदाचित. कार्ड्स, UPI. खरंय, पण तिच्या मते जेव्हा आपण खिशातून नोटा काढून मोजून देतो ना, तेव्हा त्या खर्चाची जाणीव जास्त तीव्रतेने होते. डिजिटल पेमेंटमध्ये ते तितकं जाणवत नाही पटकन. अच्छा. म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवायला मदत होते त्याने. अगदी. ते फक्त कर्ज टाळण्याचं साधन नव्हतं, तर ते एक मानसिक नियंत्रण पण होतं. 5वं सूत्र तर माझं आवडतं आहे. सरळता हीच समृद्धी आहे. म्हणजे असं म्हणतात की बिग मामाचं घर साधं होतं, पण तिथे शांतता होती, समाधान होतं. बाहेरच्या झगमगाटापेक्षा आतली शांतता जास्त महत्वाची. बरोबर. आणि ही सरळता जपण्यासाठीच 6वं सूत्र महत्वाचं ठरतं. ते म्हणजे प्रगतीसाठी प्राधान्यक्रम ठरवा. म्हणजे आधी काय गरजेचं आहे? घर, अन्न, सुरक्षा, या अत्यावश्यक गोष्टी. जबाबदाऱ्या पहिल्या आल्या पाहिजेत, हौसमौज नंतर. हा तिचा क्रम होता. आणि शेवटचं 7वं सूत्र, हे पण खूप महत्वाचं आहे. कधीतरी बस झालं म्हणायला शिका. हो ना. अमर्याद इच्छांच्या मागे धावत न बसता आपल्या गरजा पूर्ण झाल्यावर समाधान मानणं. आणि यातच तिने आपत्कालीन निधीचं महत्त्व पण ओळखलं होतं. म्हणजे भविष्यात काही अडचण आली तर त्यासाठी काहीतरी बाजूला हवं. अगदी. थोडक्यात सांगायचं तर ही 7 सूत्र म्हणजे फक्त पैशांचं गणित नाहीये. ही एका समाधानी आणि संतुलित आयुष्याची तत्त्व आहेत. ही आपल्याला आर्थिक स्थिरतेबरोबरच काय म्हणतात त्याला, मानसिक शांतता आणि एक चांगलं चारित्र्य घडवायला मदत करतात. म्हणजे या सूत्रांनी एक भक्कम पाया मिळतो आपल्याला. पण मग या पायावर इमारत कशी बांधायची? म्हणजे रोजच्या जगण्यात बचत, खर्च आणि गुंतवणूक यांचा समतोल कसा साधायचा यावर बोलूया का आता? नक्कीच. कारण बिग मामा नेहमी म्हणायची, पैसा हे फक्त एक साधन आहे, ते साध्य नाही. बरोबर. आणि बचतीला नेहमी एक उद्देश हवा. ती कशासाठी करतोय आपण? भविष्याची तरतूद म्हणून. आणि इथे समतोल खूप महत्वाचा आहे. बचत म्हणजे कंजूसी नाही किंवा सगळ्या इच्छा मारून टाकणं पण नाही. तर नियोजनपूर्वक खर्च करणं आणि त्याचा आनंदही घेणं. पण प्रत्येक खर्चावेळी स्वतःला विचारायला हवं की हा खर्च माझ्या भविष्यातल्या ध्येयांशी जुळतोय का? ही आत्ताची गरज आहे की फक्त एक क्षणिक मोह आहे? हा समतोल साधणं खरंच आजकाल खूप कठीण झालंय नाही का?
जाहिराती, सोशल मीडिया, सतत काहीतरी नवीन घेण्याचा दबाव असतो. खरंय, म्हणूनच गुंतवणुकीकडे बघण्याचा बिग मामाचा जो दृष्टिकोन होता ना, तो मला महत्वाचा वाटतो. गुंतवणूक म्हणजे काहीतरी जादूची कांडी नाहीये की झटपट श्रीमंत व्हाल. अच्छा. तर ती भविष्यातल्या सुरक्षिततेसाठी आणि स्थिरतेसाठी केलेली एक व्यवस्था आहे, एक सोय आहे. आधी स्पष्ट ध्येय ठरवा. निवृत्तीसाठी बचत करायची आहे, मुलांच्या शिक्षणासाठी की एखादा आपत्कालीन निधी उभा करायचा आहे. आणि मग त्यातला धोका किती आहे, परतावा किती मिळू शकेल, हे सगळं नीट समजून घेऊन मगच पाऊल उचला. तिचा दृष्टिकोन खूप सावध आणि वास्तववादी होता. म्हणजे परत आपण त्याच मूलभूत गोष्टींकडे येतो. कमी खर्चात जगण्याची सवय लावणं म्हणजे मितव्ययता. हो, आणि कर्जाच्या सापळ्यात अडकू नये. अनपेक्षित संकट कधीही येऊ शकतात. त्यासाठी मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवणं. अगदी. आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की चांगले नातेसंबंध, प्रेम, समाधान ही सुद्धा एक प्रकारची संपत्तीच आहे. पैसा हे सगळं विकत नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. पैसा महत्वाचा आहे नक्कीच, पण तो आयुष्याचा खेळ नाहीये. ती एक गंभीर जबाबदारी आहे. आणि सर्वात महत्वाचं, थेंबे थेंबे तळे साचे. अगदी मुंगी जशी कणकण जमवते ना, तशी सातत्यपूर्ण छोटी बचतच पुढे जाऊन मोठा फरक घडवते. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? मला वाटतं खरी संपत्ती ही बँकेत किती आकडे आहेत यात नाहीये. बरोबर. आपली वैयक्तिक ध्येय निश्चित करावीत, आर्थिक पण आणि जीवनाची पण. आणि मग त्यानुसार लहान लहान पण ठोस पावलं उचलावीत. बचत, खर्च, गुंतवणूक याबद्दल जाणीवपूर्वक निर्णय घ्यावेत. छोट्या सुरुवातीला कमी लेखू नये. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात. आपण बघितलं की आर्थिक आयुष्याची दिशा आजच ठरवणं महत्वाचं आहे. पण बिग मामाचं जे तत्व आहे, पुरे झालं आहे हे ओळखणे, म्हणजे नोईंग वेन इनफ इज इनफ, हे फक्त पैशांपुरतं मर्यादित न ठेवता जर आपण आयुष्याच्या इतर क्षेत्रांमध्ये पण लागू केलं तर, म्हणजे जिथे सतत अजून जास्त, अजून चांगलं मिळवण्याचा दबाव असतो, तिथे हे तत्व लागू केलं तर आपल्या अनुभवांमध्ये काय बदल होऊ शकेल यावर नक्की विचार करायला हवा. खरंय, खूप खोल विचार आहे.